आणि हा बघा कशाने शूट करतोय एक दुसरे गोप्रो शूट करतोय हा. तो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं आज सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज तुम्ही बघू शकता की मी सकाळी जे की गॉगल घालून आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला फिरायला. जे की हा मुंबईवरनं माझा मित्र आलेला आहे, प्रकाश नाव आहे, तुम्हाला माहिती असेल माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये. आणि अजून 2 मित्र आहे जे की पुण्यातले आहेत, ते आता आतमध्ये इथं बसलेले आहेत. तर आता आम्ही नाश्ता करणार आहे. मी ॲक्च्युली घरीपासूनच मी ॲक्च्युली ब्लॉग चालू करणार होतो, पण नेमकं एकदम उशीर झाला होता, त्याच्यामुळे नाही का मग गाडीमध्ये तसंच चालत इथं फास्टमध्ये आलेलो आहे. तर आता आम्ही आहे इथं सासवडमध्ये. तर आम्ही आता जस्ट पास केला हा सासवड घाट, बघू शकता तुम्ही. तर आता इथनं आम्ही कमीत कमी 3 का 4 तास लागणार आहे अजून पोहोचायला. तर तुम्हाला मी अपडेट असेच देत राहील. तर आता सध्या मी नाश्ता करतो आहे. तर हे बघा शकुंतला मिसळ आहे, तर शकुंतला मिसळ आहे जे की आम्ही आता नाश्ता करणार आहे. तर आमचा नाश्ता आलेला आहे, आता नाश्ता करणार आहे. मिसळ पाव, इथं स्पेशल मिसळ पाव आहे. स्पेशल मिसळ आलेली आहे आमची, बघू शकता. हे काय आहे, सो गाईज. तर आता नाश्ता आमचा झालेला आहे. आता आम्ही बॅक टू वे जे की कारनी होऊ शकता. चालतो का निघली गाडी करते थांबना ओपन केलं का, ओपन केले. पाऊस पडतोय सध्या नाही का. हॅलो नाही, चले बैठ गाड़ी में. फोटो काढते बघला ना माझा. अला काय व्ह्यू आहे हा, कसा काढू. गाड्या बघितले ना, गाड्या 100 म्हणजे 1000 रुपये रोज पडले. थोडं 5 मिनटं थांबलो आम्ही. तर आता निघतोय परत, जो रूटला चाललो आम्ही त्या परत. हे पाणी दे रे मला पण प्यायला, ताण लागलेले. चलेगा गाड़ी. डॅम आहे भाई इकडं, पॉईंट फायच काढतो नाही काढ डॅम. तिकडनं पण डॅमच आहे. जाशी पोहायचं होतं तुला इथं. पवन ना पवन पोचलो. आता एक 15 ते 20 मिनिटानंतर आम्ही अजून पोचू नाही का. थोडं अजून जरा लांब आहे, तर जरा दमलेलो, त्याच्यामुळे थोडं रेस्टसाठी गाडीवरनं उतरलो आहे. आणि स्पॉट बघा, समोरचा स्पॉट खूप भारी आहे. कसला आहे ना स्पॉट राव. लय भारी म्हटलं काय, खाली गेल्यावर करंट म्हणतोय. पाण्यात आवाज येते पण पाणी कुठे गेलं ना बघ. निखिल खाली पडलं तर काय होईल रे. काय वरती जाणार आपण, बॅग वरचं तिकीट खाली पडलं.
रस्ता माहिती आहे पण अजून 20 ते 25 मिनिटाचा रस्ता नाही. किती मिनिटाचा रस्ता आहे रे? 20 ते 25 मिनिटं महाबळेश्वरच्या बॅक वॉटरला आहे. बॅक साईडच आहे आता. थंडी पण मस्त हवा इकडं नाही का मस्त आहे. वातावरण पण मस्त आहे एकदम चिल्ड. इकडं बघा खाली बघा दरी आहे असं थोडंसं सटकून आहे खालीच गेलं माणूस. किती वरती येते? 5.5 किलोमीटर आहे ना तिथनं कुठनं? समुद्र पातळीपासून. हा खाल्लं ना एवढं वरती येते आहे ना तिथनं रे समुद्र पातळीपासून अरबी समुद्र तिथं बोर्ड पण आहे तसा. भाई बहुत ऊपर जाना है अभी अपने को और भी ऊपर जाना है. ये भी नहीं महाबलेश्वर में अभी तक. ऊपर है वो. शकता की एकदम घाटामध्ये आम्ही आणि इथे नाही का चढायला जर मुश्किल होती नाही का गाडी वगैरे. सातारा महाबळेश्वर रोड आहे हा. सातारा महाबळेश्वर रोड आहे. पोहोचलो आम्ही 5 मिनिटात पोहोचू. 9 किलोमीटर 9 दिसतंय. किलोमीटर दिसतंय इकडनं. आता 9 किलोमीटर म्हणजे 15 मिनिटात पोहोचू आपण तरी आहे ना रे. लिंगमाला वॉटरफॉलला आता मी पोहोचलेलो इकडं. आणि हा बघा कशाने शूट करतोय. गोप्रोने शूट करतोय हा ना. तू कोई गिर नाही जाय त्यासाठी थांबत रे इथं लोक नाही का. अरे आज तर रीलला बघितला होता. आपण तर रीलला बघितला होता का? ये वाला नहीं है. नहीं वो तो वो है मंकी पॉइंट पे रे. इन्फेस्टन पॉइंट पे वो जाने का बड़ा वाला. इथं पोचतो काय मी फायनली इथं पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की माझ्या बॅक साईडला फॉल आहे. तर इकडं हे वॉटरफॉल पूर्ण हे ॲक्च्युली हे ओल्ड महाबळेश्वर आहे. तर इकडनं आता मी इकडनं महाबळेश्वरनं पलीकडनं जाणार आहे. तर ह्याच आम्ही ओल्ड महाबळेश्वरच्या रोडने आम्ही जाणार आहे. यार काय घेतलं काय पेरू आहे हे काय जॅकफ्रूट. हे जॅकफ्रूट आहे ना. काय ते जॅकफ्रूट म्हणजे फणस असते. अरे हा सॉरी हे आपलं काय रे काय म्हणतात पेरूच क्वालिटी आहे. हा का अरे लाल. हे काय म्हणतात याला जॅम म्हणतात का. अच्छा जॅम. एक सामान के ऊपर है. जॅम. तर गाईज फोटोशूट आणि व्हिडिओ काढून आमचं झालेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे बॅक टू गाडीला म्हणजे गाडीमध्ये बसायला. तर आता गाडीमध्ये बसून पुढच्या स्पॉटला आम्ही जाणार आहे आणि त्या स्पॉटवरती बघू आता मग पुढं अजून काय आहे मी माझ्या ब्लॉगमध्ये नक्की टाकणार आहे. ते सगळे व्हिडिओ जिथे आम्ही फिरणार आहे ते. तर पाऊस पण पडायला लागला आता त्याच्यामुळे आम्ही हा स्पॉट सोडतोय आणि आता गाडीमध्ये चाललो आहे. हां एक विलाची प्राइस 12,000 15,000. इथं महाग आहे रे सगळं. सीझन मध्ये ऑफ सीझनला 12,000 ना. 1,000-2,000 ऑफ सीझन. पुढं पाना गेलं तर गाडी गरम झाली त्याच्यामुळे नाही का थोडंफार बोनेट उघडले आणि थोडा वेळ थांबायला लागणार कारण खूपच जास्त पास होता येत नाही का त्याच्यामुळं आता थोडा वेळ आम्ही थांबलेलो आहे. तुम्ही बघू शकता की बघा किया पण आहे पुढं गाडी जी की गरम झाली ती पण थांबलेली आहे आणि नाही का ही आपली गाडी आहे तर ती पण थांबलेली आहे. आणि पलीकडं बघा इकडं वेनेल आहे पुढं एकदम टॉप हॉर्स रायडिंग वगैरे तिकडं नाही का. तर आता बघू एक 5 ते 10 मिनिटानंतर आम्ही बघू गाडी चालवाल कारण आता खूपच जास्त गरम झालेलं आहे इंजिन त्यामुळं नाही का क्लच प्लेट दाबून गाडी एकदम गरम होती त्याच्यामुळं नाही का धुवा वगैरे निघतो वाफ वगैरे निघतो आतमधनं नाही का म्हणून त्याच्यामुळं आता थोडा वेळ थांबलो आहे आम्ही बघा. आणि ट्रॅफिक पण भरपूर आहे इकडं पाठीमागपर्यंत लाईन इकडनं पण. गाडी तर बंदच आहे की चावी माझ्याकडे गाडी कुठनं होणार चालू.
हो इकडनं आहे रे, तिकडनं येते ते दोन इंजिन मधनंच जवळ आहे. गाईज आम्ही महाबळेश्वरला इथं पोहोचलेलो आहे आणि गाडी आम्ही पाठीमागाचे ॲक्च्युली पार्क केली. तर गाडी आता प्रॉपर झालेली आहे. मगाशी हिटिंग खूप झालते ना, त्याच्यामुळं आम्ही हे केलेलं. तर आता गाडी तिथं प्रॉपर लावलेली आहे आणि आम्ही आता मार्केटला चाललेलो आहे, जे की इकडनं 2 मिनटाच्या अंतरावरतीच मार्केट आहे. आता चालत आम्ही पोचतो तिकडं. आता बघू तिथं काय मार्केटमध्ये, महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये काय ते चांगलं बघ रे, बघतो नाही का. तर इकडं बघा पूर्ण मार्केट आहे आणि हे मार्केट ॲक्च्युली संध्याकाळी खोलतं. आता सगळे बंद आहे महाबळेश्वरचं मार्केट. मस्त गरम गरम वडापाव भेटला आहे का, मगाशी थंड भेटलेला. मस्त पैकी आता गरम वडापाव खाईल. कैसा है वडापाव भाई? हाँ वडापाव तो अच्छा है भाई, सही है ना, खा के देखा अभी. सही है. शादी करके मैं तो बोलूँ कन्फर्म एक बार महाबलेश्वर आ जाना शादी करके कन्फर्म. दूसरे अगले बार. हाँ गोळा खाणार आहे. गोला, चलो हम गोला खाया था. अभी इसकी भी अभी शादी होगी, ये भी इधर आएगा. मैं इधर नहीं आएंगे. हाँ ये इधर नहीं ये सीधा आउट ऑफ कंट्री जाएगा. ये सीधा आउट ऑफ कंट्री सीधा जाएगा थाईलैंड जाएगा. थाईलैंड जाएगा. इधर तो ऐसे वीकेंड पे घूम जाएंगे. नॉर्मली घूमने वाला है. 1 डे रिटर्न मारेंगे. हा ना, ब्लॉग चालला तर होईल रे. हा ना. तर रूम बघितलेला आहे आणि रूम पण सिलेक्ट केलेला आहे. तर आता वरती आम्ही सगळेजण चाललो आहे, फ्रेश वगैरे होणार आहे आणि त्यानंतर मग गाडी वगैरे पण आणून तिकडनं इथं लावायला समोर पार्किंगला. नाहीतर मग गाडी तिथंच पे आणि पार्कमध्ये होणार आहे आणि फ्रेश वगैरे होऊन मग तसं सकाळी मग दुसऱ्या ट्रिपला जाणार महाबळेश्वरमध्येच, पण दुसऱ्या ट्रिपला. अरे ते वीकेंड आता गर्दी लय. नाही खरंच गर्दी लई आहे. एवढी पब्लिक कुठं? मी आता काही घाटा पब्लिक नाही. डायरेक्ट गाडी घालते अख्खा सीझन होता ना, हे सीझन आहे. भारी सीझन होता. सीझन चालू आहे रे म्हणून. एसी तर इतना ऑलरेडी टीव्हीची गरज पाहिजे होती. हा ना, टी व्ही नाही ठीक आहे तरी नाही का, खिडकी विडकी पण आहे. फक्त स्ट्रॉबेरीवाली पब्लिक आहे ना रे. बँकवाली पब्लिक आहे. लग्न झाले सगळे मार्च एप्रिल हा ना. बाहेर चांगले वातावरण दिसते. आता तो पॉइंट पाहिला ना, तिकडे जाऊ द्या फिरायला, काय नाही केलं. ये बघून ये. ट्रॅव्हल बिवल सगळं तिकडेच राहावं. आता आम्ही रूम पाहिलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे बाहेर, जे की परत गाडीने चाललेलो आहे. आणि तर बघू आता मग कुठं फिरतोय परत. तर आता मी परत बाहेर आलेलो आहे रूममधनं आणि आता परत थोडा वेळ अजून फिरणार आहे नाईटला वगैरे. तर कंटिन्यू मी माझा ब्लॉग करतो आहे. तर तुम्ही बघू शकता की गाडी आता परत सगळेजण बसले आहेत, आता मी पण बसणार आहे. तर काय आता आम्ही मुंबई पॉईंटला पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता की हे सनसेट पॉईंट आहे ॲक्च्युली. आता इकडनं बघू काय दिसतं आहे आम्हाला, नाही का. प्रकाश काय दिख रहा है तुझे? कुछ दिख रहा है? हाँ देख भाई, तू इसमें देख रहा है, मैं भी इसमें देख रहा है. चल ब्लॉगिंग चल रहा है भाई. भाई हम लोग दिसते का तिकडं खाली तर एकदम दर्जे बघ ना. सनसेट पॉईंट आहे पण ॲक्च्युली आता होता sunच ना, नाही पुढे. जस्ट गेला, जस्ट लेट झाला आशू 1 मिनिटापूर्वी. याडे आहे का सकाळपासून आता होता रे हेच नाहीये. सकाळपासून सनरे होता. सकाळपासून सनच नाही आणि काय. सनरेज होते. अच्छा सनरेज आहे. सनरेज होता ना, ढगांच्या मध्ये लपलाय. खतम ऑन तो कर. दिसला का सन आहे सन
काय मोठं आलो रे आपण तर काय ना रे काय रे टायमावरती आलो रे आहे ना रे वरती नाही बसायचं आम्हाला फक्त पकडून पकडून फुकट आहे ना हे आलं बघ हे आलं परत बघ वरती नाही बसायचं हे परत आलं बघ सनसेट बसून नाही म्हणत. असं नॉर्मल सो गाईज तुम्ही बघू शकता की आता परत सनसेट आलेला आहे बॅक साईडला आणि हे लोक फोटो विटो काढतात बरोबर ते अरे 3-4 बार निघाला तभी भी अभी घोडाले भारी रे हा हिला मार खाली थांबतोय. चल हे खाली झाला बाबा ये खाली ये खाली चल जायचं पळून तो सगळं हां भारी नाही राव आहे ना बस आहे तू प्रो चावतो थांब एक हा हे दाखव थांब इकडं बघ प्रज्वल समोर न काढणं समोर हां अरे इकडनं येईल उलट गोरेल इकडनं आम्ही आत्ता मी घरी आलेलो तुम्ही सो गाईज बघू शकता तुम्ही आता मी घरी आलेलो आहे आणि आता खूप जास्त दमलेलो आहे आम्ही फिरून वगैरे जास्त तर तुम्ही बघू शकता की आज खूप काय म्हणजे आम्ही स्पॉट वगैरे फिरलेलो आहे महाबळेश्वरमध्ये आणि उद्या पण सेम आम्ही असंच फिरणार आहे तर आजचा हा माझा ब्लॉग मी Day 1 म्हणून टाकणार आहे आणि उद्याचा ब्लॉग हा मी Day 2 म्हणून टाकणार आहे तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो आहे तर गुड बाय भेटू परत नेक्स्ट गुड नाईट भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय